नांदेडमध्ये नुकतंच असं काही घडलंय ज्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या डोळ्यादेखत आमदार संतोष बांगर यांचा पारा असा काही चढला की त्यांनी थेट मंत्र्यांच्याच हकालपट्टीची मागणी केली. तर दुसरीकडे आपली नेहमीची मवाळ आणि हसरी प्रतिमा बाजूला सोडून श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आक्रमकता दाखवत संपूर्ण प्रकार समजून घेऊन गोंधळ चांगल्या पद्धतीने हाताळला. चला तर मग जाणून घेऊया की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काय केले, त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली आणि संतोष बांगर हे स्वतःच्याच पक्षावर का संतापले. सगळं सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाचा एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला युवा नेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सगळं काही सुरळीत सुरू होतं, पण जेव्हा हिंगोलीचे आक्रमक आमदार संतोष बांगर यांच्या हातात माईक आला तेव्हा राजकीय वातावरणात अक्षरशः ठिणग्या उडाल्या. संतोष बांगर याने कोणाचीही भीडभाड न ठेवता थेट आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर निशाणा साधला. संतोष बांगर म्हणाले की काही मंत्र्यांच्या डोळ्यात हवा गेली आहे, ते उंठावर शेळा हाकण्याचे काम करत आहेत. आम्ही त्यांना फोन केला तर ते फोनही उचलत नाहीत. अशा मंत्र्यांना तातडीने घरचा रस्ता दाखवा. हे शब्द जेव्हा बांगर यांच्या तोंडून बाहेर पडले तेव्हा मंचावर बसलेले खासदार श्रीकांत शिंदे अवाक झाले. पक्षांतर्गत धुसफूस अशा प्रकारे जाहीर मंचावर, तेही उपमुख्यमंत्र्यांच्या मुलासमोर बाहेर येईल याची कुणालाच अपेक्षा नव्हती. या संपूर्ण प्रकरणातील राजकीय विरोधाभास अत्यंत रंजक आहे. तुम्हाला आठवतच असेल जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध बंड पुकारलं होतं तेव्हा त्यांचं मुख्य कारण काय होतं? मातोश्रीवरून आमचे फोन उचलले जात नाहीत, मुख्यमंत्री आम्हाला भेटायला वेळ देत नाहीत आणि मंत्रालयात आमची कामं होत नाहीत. आता 2.5 वर्षांनंतर त्याच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर त्याच तक्रारी करत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की आता निशाण्यावर मातोश्री नसून स्वतःच्याच पक्षातील मंत्री आहेत. ज्या सत्तेसाठी एवढं मोठं बंड केलं त्याच सत्तेत आता आमदारांना दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. हे शिंदे गटासाठी एक मोठे अलार्मिंग साईन आहे. संतोष बांगर हे त्यांच्या आक्रमक आणि काहीशा वादग्रस्त शैलीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात, पण त्यांच्या या ताज्या संतापामागे काही ठोस राजकीय कारणे आहेत. चला ते पाहूया. सर्वप्रथम सत्तेचे असमान वाटप. मंत्रिमंडळात जागा मर्यादित आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांनी सत्ता हाती आल्यावर इतर आमदारांच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याची आमदारांची थेट तक्रार आहे. द्वितीय, उंठावरून शेळा हाकणे. बांगर यांच्या मते हे मंत्री ग्राउंड रियालिटी म्हणजे तळागाळातील वास्तव विसरले आहेत. वातानुकूलित केबिनमध्ये बसून ते मतदारसंघातील आमदारांच्या समस्या सोडवू शकत नाहीत. तृतीय, निवडणुकीची धाकधूक. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. जर मंत्र्यांनी आमदारांची कामच केली नाहीत तर आमदार जनतेला काय तोंड दाखवणार? या भीतीतून हा स्फोट झाला आहे. आपण आतापर्यंत संतोष बांगर यांच्या स्फोटक विधानाबद्दल पाहिलं, पण खरी पॉलिटिकल स्टोरी तर त्यानंतर घडली. जेव्हा स्वतःच्याच पक्षाचे आमदार आणि कार्यकर्ते एवढा मोठा गोंधळ घालत होते तेव्हा प्रमुख नेते म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काय केले, चला आता ते पाहूया. बांगर यांच्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी नांदेडचे दुसरे आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर पराभवाचे खापर फोडण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढू लागला. एकामेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत मजल गेली. तेव्हा मात्र श्रीकांत शिंदे यांचा संयम सुटला. त्यांनी आपली नेहमीची मवाळ आणि हसरी प्रतिमा बाजूला ठेवली आणि थेट जागेवरून उभे राहिले. गोंधळ घालणाऱ्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची त्यांनी सर्वांसमोर अत्यंत कडक शब्दात कान उडाणी केली. श्रीकांत शिंदे अत्यंत संतापाने म्हणाले, मला येथील सर्व परिस्थिती चांगलीच माहिती आहे. कोण कोणाबद्दल नाराज आहे हे देखील मला ठाऊक आहे. मी इथे सर्वांचे म्हणणे ऐकायला आलो आहे, त्यामुळे शांततेत राहा आणि शिस्तीचे पालन करा. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्या प्रकारे ही संपूर्ण परिस्थिती हाताळली त्याचे राजकीय वर्तुळात 2 प्रकारे विश्लेषण होत आहेत. पण जर आपण लीडर म्हणून पाहिले तर त्यांनी ही परिस्थिती अत्यंत प्रभावी आणि चांगल्या पद्धतीने हाताळली असेच म्हणावे लागेल. याची काही महत्त्वाची कारणे आहेत. या घटनेने एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला
जन्म दिला आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाचे युवा चेहरे मानले जातात, पण एकनाथ शिंदे यांच्यासारखं पक्षावर वर्चस्व मिळवणं श्रीकांत शिंदेंना जमेल का? चला याचं सविस्तर विश्लेषण करूया. सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांची ग्राउंड लेवल पकड. एकनाथ शिंदे हे मुळात स्ट्रीट फायटर नेते आहेत. शाखा प्रमुखापासून ते उपमुख्यमंत्र्यापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षाचा आहे. ते कोणत्याही आमदाराला रात्री 2 वाजताही उपलब्ध असतात. आमदारांना नावाने हाक मारणं, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना भाऊसारखं जपणं ही एकनाथ शिंदेची सर्वात मोठी ताकद आहे. द्वितीय, श्रीकांत शिंदे यांची कॉर्पोरेट शैली. डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उच्च शिक्षित, अभ्यासू आणि संसदेत उत्तम भाषण करणारे नेते आहेत. पण शिवसेना जरी ती शिंदे गटाची असली तरी ही कॉर्पोरेट स्टाईलने चालणारी पार्टी नाही. शिवसेनेत रांगडेपणा, आक्रमकता आणि ठोसाच ठोसा देण्याची वृत्ती लागते. तृतीय, दिग्गज आमदारांना हाताळण्याचे आवाहन. संतोष बांगर, संजय शिरसाट, गुलाबराव पाटील यांसारख्या अत्यंत आक्रमक आणि मास बेस असलेल्या नेत्यांना हाताळणं हे श्रीकांत शिंदेसमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. नांदेडच्या घटनेत जेव्हा बांगर यांनी स्फोट केला तेव्हा श्रीकांत शिंदे शांत राहिले. ते केवळ अवाक होऊन पाहत राहिले. जर तिथे एकनाथ शिंदे असते तर त्यांनी एका वाक्यात किंवा एका कटाक्षात परिस्थिती नियंत्रणात आणली असती. सध्या तरी श्रीकांत शिंदे हे शिकण्याच्या प्रक्रियेत आहेत. ते उत्तम प्रशासक किंवा धोरणी नेते नक्कीच बनू शकतात, पण एकनाथ शिंदेसारखी मास लीडरशिप आणि बंडखोर आमदारांना एकत्र बांधून ठेवण्याची राजकीय जादू त्यांच्यात पूर्णपणे विकसित व्हायला अजून बराच वेळ लागेल. शिवसेनेसारख्या पक्षात वारसा हक्काने पद किंवा मंचावरची खुर्ची मिळू शकते, पण नेतृत्व स्वकर्तृत्वाने सिद्ध करावंच लागेल. शिंदेच्या शिवसेनेत सुरू असलेली ही अंतर्गत धुसफूस केवळ एका आमदाराच्या संतापापुरती मर्यादित नाही. हा सत्तेच्या वाटपावरून आणि आगामी निवडणुकांच्या चिंतेतून निर्माण झालेला ज्वालामुखी आहे. संतोष बांगर यांनी जाहीर मंचावर वाद पेटवून दिली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॅमेज कंट्रोल कसं करतात ते आपल्या उंटांवरून शेळ्या हाकणाऱ्या मंत्र्यांना समज देतात की संतोष बांगर यांची समजूत काढतात हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.